आज आपल्याला रोमन संख्या चिन्ह हा घटक व्हायचा आहे। तर त्या रोमन संख्या चिन्हामध्ये पहिला नियम बघा, शून्य ह्या संख्येसाठी विशेष कुठलंही चिन्ह नाही, हे फक्त लक्षात ठेवायचं। आणि दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची की रोमन संख्यामध्ये जे मूळ अक्षर आहेत इंग्लिशचे, त्या मूळ अक्षरापैकी फक्त 7 अक्षरच वापर केला जातो रोमन संख्यामध्ये, फक्त 7 अक्षराचा। ते 7 अक्षर कोणचे बघा, आय, त्याच्यानंतर फी, त्याच्यानंतर एक्स, त्याच्यानंतर यल, त्याच्यानंतर सी, त्याच्यानंतर काय डी आणि यम। अशा पद्धतीनं हे फक्त किती 1 2 3 4 5 6 आणि 7 ह्या 7 अक्षराचाच पुनर्वापर केला जातो रोमन संख्यामध्ये। ऑदर कुठली ए वापरली जात नाही, बी वापरली जात नाही किंवा के वापरली जात नाही, यापैकी फक्त 7च अक्षरं वापरली जातात। त्याच्यामुळं ही 7 अक्षराच्या किमती काय आहेत त्या बघा एकदा। बघा, आयची किंमत काय आहे 1, फीची किंमत काय आहे 5 आहे, आणि एक्सची किंमत काय आहे 10, एलची किंमत किती 50 आहे, आणि सीची किंमत किती 100, आणि डीची किती 500, आणि एमची 1000। अशा पद्धतीनं फक्त काय ह्यांच्या ज्या किमती आहेत, आता याच्या डावीकडलेलं तर किंमत वाढते का कमी होती, का उजवीकडलेलं तर किंमत वाढते का कमी होती, ते आपण कंटिन्यू पाहणार, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। बघा, आता अशा वेळेस पहिला नियम काय सांगतोय की आय किंवा एक्स याचा जर पुनर्वापर केला तर जास्तीत जास्त फक्त 3 वेळा केला जातो। म्हणजे ते कसा केला जातो बघा, आय 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 असा 3 वेळा जर वापर केला, 3 वेळा वापर केला तर त्यांची काय होती तर बेरीज होती। किती झाली यांची बेरीज, मग 3 झाली। आणि विशेष एक लक्षात ठेवायचं आहे, जे फी आहे ना, ह्या फीची पुनरावृत्ती होत नाही। ही एकमेव अक्षर आहे की याची पुनरावृत्ती होत नाही। ह्याची पुनरावृत्ती फक्त फी 5 साठीच वापरलं जातं, त्याची पुनरावृत्ती होत नाही। फी प्लस फी असं होत नाही। बघा, आता कुठलंही एक चिन्ह घेऊ, त्याच्यापैकी त्या 7 चिन्हापैकी एक चिन्ह घेतलं मी, तर त्याच्या जर उजवीकडं म्हणजे आपली जी उजवा हात आहे ते उजवी साईड, त्याचा आपला जी डावा हात आहे ती डावी साईड, मग उजव्या साईडला जर त्याला आपण कुठलाही अंक जोडला किंवा चिन्ह जोडलं तर ते काय होतंय तर त्या मूळ किमतीमध्ये प्लस होते। मग याची किती किंमत झाली तर 11। कुठलाही आता घ्या 2x घेतले, त्याला परत 2i जोडले, तर याची किंमत किती झाली याची 22। अशा पद्धतीनं फक्त आपण मोठी संख्या डावीकडून त्याच्या उजवीकडे छोटी संख्या लिहिली, मग मोठी संख्या कोणची ही एक्स आहे, एक्सच्या उजवीकडे जर छोटी संख्या लिहिली तर ती मोठ्या संख्येमध्ये अधिक होते। आणि तिसरा नियम काय सांगतोय बघा, जी अशी मोठी संख्या आहे, मोठं चिन्ह आहे, त्या मोठ्या चिन्हाच्या डावीकडे जर लिहिलं, बघा इथं मी एक्सच्या डावीकडं आय लिहिलं आहे, एक्सच्या डावीकडं आय लिहिलं आहे, तर याच्यातून काय होतंय मायनस होते। मोठ्या संख्येतून छोटी संख्येची किंमत मायनस होती, मग मोठ्या संख्येची किंमत किती 10 आहे, तर त्याच्यातून मायनस किती झाला 1 झाला, तर राहिली किती त्याची किंमत 9 राहिली। मग अशी जर मोठ्या संख्येच्या डावीकडं जर आपण बारकी संख्या लिहिली तर ती त्या मोठ्या संख्येतून मायनस केली जाते, मग त्याची किंमत कमी होते। दुसरा बघा, एलमध्ये 10 मायनस केले, मग एलची किंमत किती 50 आहे, मग 50मधून जर 10 मायनस केले तर त्याची किंमत किती राहिली तर 40 राहिली। बघा, त्याच्यानंतर परत सीच्या डावीकडं एक्स लिहिलं तर त्याची किंमत किती होईल, आता हे सीची किंमत किती 100 आहे, 100मधून 10 गेल्यानंतर किती राहिलं मग 90। संख्येच्या डावीकडे लिहिल्यास काय होतं आणि उजवीकडे काय होतं ते आता बघा। डावीकडे पहिल्यांदा सांगितलं आपण, उजवीकडे लिहिले तर किंमत वाढते। बघा, पहिली काय होतं, सीच्या उजवीकडे जर एक्स लिहिलं तर 100 + 10 110 झालं, आणि इथं सीच्या डावीकडे जर लिहिलं, त्याच्या पुढचा नियम सीच्या डावीकडे लिहिलं तर त्याची किंमत किती होती कमी होती। बघा, त्याच्यावर आपण काही उदाहरणं घेऊ। तर बघा, पहिलं उदाहरण आहे एम छेदस्थानी डी, हे शून्य कटलं, हे शून्य कटलं, हा शून्य कटला, हा शून्य कटला, 5 5 कटले, किती राहिले 100।
मग 100ला कोणत्या चिन्हावर ओळखलं जातं तर सीनं. यमची किंमत किती तर 1000. डीची किंमत किती 500 आणि सीची किंमत किती 100. हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले. 5 दोन्ही 10. किती राहिलं 200. मग 200 कोणत्या चिन्हानं दर्शवले जातं तर डबल सी. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.